नमस्कार मित्रांनो, बुका स्टोरी टेलरच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. अश्विनी काळे या ताईंनी आपला सत्य अनुभव चॅनलसोबत शेअर केलेला आहे. तर चला ऐकूया. माझ्या जीवनातील तो फारच भीतीदायक अनुभव होता. आजच्या जवळपास 9 वर्षाआधी घडलेली ती घटना मी कधीही विसरू शकणार नाही. तेव्हा मी 9व्या वर्गात होती आणि माझी शाळा घरापासून 2 किलोमीटर अंतरावर होती. मी रोज सायकलने जायची. शाळेच्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त मला इतरही पुस्तके वाचायला फार आवडायची. म्हणून मी सर्व पिरियड संपल्यावर किंवा मधल्या सुट्टीमध्ये लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तके वाचायची. माझ्या सर्व मैत्रिणी ग्राउंडवर खेळायच्या, पण मी नेहमी लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकेच वाचायची. पण कधीकधी बोर झाल्यावर मी पण खेळायची. वाचनाची आवड आणि वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करणे मला फार आवडायचे, म्हणून माझा जास्त वेळ लायब्ररीमध्येच जायचा. 9वीचे फायनल एक्झाम चालू होण्यासाठी 8 दिवस वेळ होता, म्हणून मी रोज लवकर शाळेमध्ये जायची. शाळा चालू होण्याच्या 2 तास आधीच मी लायब्ररीमध्ये जाऊन बसायची. लायब्ररीमधील शांत वातावरण आणि आजूबाजूला ढीगभर असलेली पुस्तके मला खूप आकर्षित वाटायची. एके दिवशी मी लायब्ररीमध्ये एक पुस्तक शोधत होती. शोधता शोधता रॅकमध्ये मला एक विचित्र पुस्तक दिसले. मी ते पुस्तक बाहेर काढले आणि बघितले. ते पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीचे पुस्तक होते. मला हे पुस्तक फार इंटरेस्टिंग वाटले, म्हणून मी लगेच ते पुस्तक वाचायला घेतले. मी जवळपास अर्धा 1 तास ते पुस्तक वाचत बसली. फार विचित्र पुस्तक होते ते. त्या पुस्तकामध्ये मेल्यानंतरची जी ऊर्जा आहे त्याबद्दल फार सविस्तर लिहिलेले होते आणि काही विचित्र प्रकारच्या घटना पण त्याच्यात नमूद केलेल्या होत्या. मी त्या सर्व वाचल्या आणि माझा याच्याकडे आणखी कल वाढला. वाचता वाचता मी त्या पुस्तकामध्ये रमून गेली. तितक्यात मॅडमनी लायब्ररीचा दरवाजा नॉक केला. अगं बाई, चल, राष्ट्रगीत सुरू होणार आहे. हो मॅडम, आलीच मी, असे म्हणत मी लायब्ररीमधून बाहेर पडली. पण मला थोडं विचित्र फील होत होतं. त्या पुस्तकाचा ॲटमॉस्फिअर माझ्या डोक्यामध्ये अजूनही होता आणि ते पुस्तक थोडं भीतीदायकही होतं. मी बाहेर आली आणि राष्ट्रगीत सुरू झाले. त्यानंतर आम्ही सर्व क्लासमध्ये जाऊन बसलो. क्लासमध्ये लेक्चरकडे पण माझं लक्ष लागत नव्हतं. माझं सर्व लक्ष त्या पुस्तकाकडेच होतं. पण मी विचार केला, उद्या माझी एक्झाम सुरू होणार आहे, म्हणून मी अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे आणि मी त्या पुस्तकाचा विचार डोक्यातून काढून टाकला. दुसऱ्या दिवशी आमचा पहिला पेपर होता आणि माझा पहिला पेपर फार छान गेला. पेपर देऊन मी घरी आले आणि आईला सांगितले की पेपर छान गेला. पण राहून राहून त्या पुस्तकाचाच विचार माझ्या मनात येत होता. तरी मी दुसऱ्या पेपराचा अभ्यास केला आणि सर्व पेपर छान दिले. पण आज आमच्या एक्झामचा लास्ट पेपर होता. मी शाळेत गेली आणि माझ्या बेंचवर जाऊन बसली. थोड्या वेळातच मॅडमनी पेपर वाटण्यास सुरुवात केली. पण आज सकाळपासून मला थोडं विचित्र अनुभव व्हायला लागलं होतं. माझा मूडही थोडा बदललेला होता. तरी मी पेपरकडे लक्ष देण्यास प्रयत्न केले. पेपर हाती आल्यावर मला काहीही सुचत नव्हते, पण माझा अभ्यास पूर्ण झालेला होता. तरी मला कशी तरी भीती वाटत होती. मला असं का होत आहे, मला काहीच सुचत नव्हतं. मी पेपरकडे फोकस करण्यास पूर्ण प्रयत्न केला आणि पेपर लिहिण्यास सुरुवात केली. काही मिनिटानंतर मी वॉशरूमसाठी बाहेर आली आणि वॉशरूमकडे जाऊ लागली. पेपर चालू असल्यामुळे शाळेमध्ये फार शांतता होती. मी वॉशरूममध्ये गेली. वॉशरूममध्ये जाताच मला विचित्र फील व्हायला लागलं. कसं तरी वाटायला लागलं आणि आपल्यासोबत आणखी कोणीतरी आहे असा आभास होऊ लागला. पण पूर्ण वॉशरूममध्ये कोणीही नव्हतं. मी वॉशरूममधील टॉयलेटच्या आत गेली आणि जशी बाहेर आली, मला वॉशरूममध्ये असे काही दिसले जे बघून माझ्या पूर्ण अंगावर मुंग्या आल्या आणि मी घाबरून जोरजोरात रडायला लागली. माझा जीव तळमळला आणि भीतीमुळे माझ्या अंगात तरंग आली. माझे हातपाय थंडेगार पडले आणि कापायला लागले. ते भयावह दृश्य बघून मी थरथर कापायला लागली आणि रडायला लागली. त्या वॉशरूममध्ये मी बघितले की एक लाल साडी घातलेली बाई माझ्या समोरच उभी होती. तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण तिच्या चेहऱ्यावर एकही भाव नव्हता. तिच्या डोळ्यामध्ये आयबॉल्स नव्हते आणि तिचे केस मोकळे होते आणि तिचे पाय पण उलटे होते. हे दृश्य बघून मला काहीही सुचेना. मी धडपडत कशी तरी वॉशरूमच्या बाहेर पडली आणि बाहेर ग्राउंडकडे धावू लागली. ओरडत ओरडत मला धावताना शिक्षक लोकांनी बघितले. सर्व शिक्षक लोक माझ्याकडे धावू लागले. मी मॅडमकडे गेली आणि मॅडमला घट्ट धरून ठेवले. अगं बाळा, काय झालं, तू अशी का पळत आहे?
माझ्या तोंडातून आवाजही निघत नव्हता. बोलण्याचा प्रयत्न करूनही माझ्या तोंडातून आवाज निघेना आणि माझं अंग पण तापायला लागलं. मॅडमनी मला लगेच जवळच्या क्लिनिकमध्ये नेलं आणि डॉक्टर विचारू लागले, बाळा काय झालं? मी रडायला लागली, पण मला अजूनही बोलता येईना आणि सांगताही येईना. मॅडमनी माझ्या आई आणि बाबाला बोलावून घेतले. आई बाबा क्लिनिकमध्ये आले. मी आईजवळ जाऊन रडायला लागली. नंतर डॉक्टरांनी चेकअप केला आणि मला घरी घेऊन जाण्यासाठी सांगितले. जा बाळा, घरी जाऊन आराम कर, असे म्हणून मी आई आणि बाबासोबत घरी आली. घरी आई आणि बाबा मला विचारू लागले, काय झालं बेटा सांग. मी खूपच घाबरलेली होती, म्हणून आईबाबांनी जास्त आग्रह न करता मला झोपू घातले. जवळपास 1 ते 1.5 तासामध्ये मी झोपेतून उठली. माझी आई आणि बाबा माझ्याजवळच बसलेले होते. उठताच मला तो प्रसंग आठवला. तो भयावह विचित्र चेहरा आणि ती लाल साडीमध्ये असलेली बाई माझ्या डोळ्यासमोरून आणि माझ्या मनातून जातच नव्हती. मी पुन्हा रडायला लागली आणि थरथर कापू लागली. काही वेळानंतर मी आईला सांगण्यास सुरुवात केली. माझ्यासोबत जे काही घडले मी सर्व आईबाबांना सांगितले. हे ऐकताच माझी आई पण रडायला लागली. ते दोघेही फार घाबरले. तितक्यात माझे काका आणि काकू आमच्या घरी आले. त्यांनी सर्वांना चिंतित बघून विचारले, काय झाले? बाबांनी त्यांना सर्व सांगितले. तेव्हा माझे काका माझ्याजवळ येऊन बसले आणि बोलले, घाबरू नको बेटा, अजिबात घाबरू नको. आपण उद्याच सालासर मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊ. मी सालासर बालाजीबद्दल पहिल्यांदाच ऐकत होते. त्यांच्याशी थोड्या वेळ बोलल्यानंतर मला थोडं शांत वाटू लागलं आणि थोडीफार भीतीही कमी झाली. आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व सालासर मंदिराकडे जाण्यास निघालो. जवळपास 4 तास प्रवास करून आम्ही सालासर बालाजी मंदिरमध्ये पोहोचलो. इथे सर्वीकडे तेच वातावरण होते आणि मी याबद्दल बुकमध्ये वाचलेलेही होते. पण या मंदिरामध्ये मी पहिल्यांदाच आले होते. दर्शन घेण्यासाठी आम्ही आत गेलो. दर्शन घेतले आणि मला फार हलकं वाटू लागले. जणू काही माझ्या डोक्यावरचे ओझे खाली केले आणि फार प्रसन्न वाटू लागले. आता माझ्या मनात भीती तर अजिबात नव्हती. मी दर्शन घेतले आणि आम्ही सर्व तिथून बाहेर पडलो. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन्स प्रेस करा. तर भेटूया आणखी एका एपिसोडमध्ये.